ही आहे तयारी डोसासाठी चटणी बनवण्याची। तर हिरवी चटणी आपण इथे बनवतोय। नारळ फोडून खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून घेतलेत, लसूण घातलेला आहे भरपूर, तो खाली गेलाय म्हणून दाखवते तुम्हाला। 4 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेत, लसूण आणि आलं भरपूर घालायचं। दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळवं वाटून घेतलेलं आहे, पावडर करून घेतली आहे, कारण याच्यासोबत ओल्यासोबत सुकं चांगलं बारीक होत नाही म्हणून। तुम्हाला इथे दाखवते आहे कुकरमध्ये डोशाचं पीठ रात्रभर फर्मेंटसाठी ठेवलेलं होतं आणि थंडीचे दिवस आहेत म्हणून खाली मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं गरम। मस्त असं पीठ फर्मेंट झालेलं आहे। हे बघा, याचे आपण छान असे लोणी डोसा बनवणार आहोत। तर लोणीऐवजी आपण तूप वापरणार आहोत, हे देखील छान टेस्टी होतात। तर खोबरं पहिल्यांदा थोडंसं फिरवून घेतलं आणि नंतर मग कोथिंबीर घातली, भरपूर कोथिंबीर घालायची, देठासह घालायची। आणि हे नारळातलं पाणी आहे ते देखील मी चटणीमध्ये घालते, गाळून घातलं, थोडासा नारळाचा कचरा पडला होता, नॉर्मल पाणी देखील घातलं। आणि आज आपण या डोशासाठी ही चटणीच फक्त करत आहोत, सांबार किंवा दुसरी चटणी करत नाही। आणि या चटणीला फोडणी न देता कच्ची खूप छान लागते। तर चवीनुसार मीठ घालून घेऊयात, मीठ थोडंसं कमीच घालायचं, खूप छान लागते ही चटणी। कच्ची चटणी खायची असेल फोडणी न देता तर आलं आणि लसूण थोडासा जास्त घालायचा। गरजेनुसार पाणी घातलं आहे आणि मस्त अशी फिरवून घेते। फिरवून घेतल्यानंतर या पद्धतीने ती झालेली आहे। तर नारळ आणि पाणी वेगळं वेगळं होऊ नये म्हणून आपण डाळवं त्याच्यामध्ये घातलं आहे, ते मी दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर करून घेतली होती, ते या चटणीमध्ये घालून आपण पुन्हा एकदा फिरवून घेऊयात आणि पुन्हा सगळी चटणी आपण मिक्स करून घेऊयात। तर चटणी पूर्ण अशा डब्यामध्ये काढून घेतली आहे, ज्याला झाकण आपल्याला लावता येईल। मस्त अशी चटणी तयार झालेला विदाऊट फोडणीच आपण खाणार आहोत। तर मस्त जे स्पंजी डोसे आपण करणार आहोत त्याला आपण असं क्रिस्पी देखील करू शकतो। इडलीऐवजी हा मस्त गरमागरम डोसा खूप छान लागतो। आणि हा जो लोणी डोसा स्पंजी डोसा आहे तो थोडासा जाडसरच असतो। तुम्ही बघता भरपूर अशी जाळी पडलेली आहे आणि थंडीचे दिवस आहेत तरी भरपूर असं छान पीठ फर्मेंट झालेलं आहे। जाळीदार असा डोसा तयार आहे, या चटणीसोबत आपण एन्जॉय करणार आहोत। तर आता पहिल्यांदा बिडाचा तवा मी तापत ठेवला, छान असा तापल्यानंतर